नमस्कार. आज आपण केमिस्ट्रीच्या पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत. काल ज्याप्रमाणे आपण बोललो की आपल्याकडे दोन प्रकारची पुस्तकं असणार आहे. एक आहे स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि दुसरं आहे NCERTचं पुस्तक. आपण NCERTच्या पुस्तकातूनच केमिस्ट्री शिकणार आहोत. हे केमिस्ट्रीचं पुस्तक NCERTच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे. तुम्ही NCERTच्या वेबसाईटवर जाऊन हे पुस्तक घेऊ शकता. तर हे पुस्तक तुम्हाला स्क्रीन शेअरच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. हा आहे आपला चॅप्टर नंबर 1. या चॅप्टर मध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्री काय आहे ह्याच्याबद्दल 11वीच्या ज्या विद्यार्थ्यांना आता सुरुवातीलाच केमिस्ट्री बद्दलची जी गूढता असते, एक प्रकारची भीती असते आणि एक प्रकारची अनिवार्यता असते. म्हणजे तुम्ही 11वीला गेल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि अन्य सब्जेक्ट मधलं इतर विषय जरी निवडू शकत असले तरी केमिस्ट्री हा विषय सर्वांना सक्तीचा असतो. आणि म्हणून केमिस्ट्री बद्दल काहींच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. त्यामध्ये असणारे वेगवेगळे स्ट्रक्चर, वेगवेगळ्या डायग्राम. 11वीला एक पुस्तक असतं, 12वीला 2 पुस्तकं असतात. त्यामुळे त्या पुस्तकांचा आकार पाहून सुद्धा काही जणांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते. परंतु असं भिण्याचं कारण नाही. आपण या सर्व मुद्द्यांना, पुस्तकामध्ये दिलेल्या सर्व मुद्द्यांना एक एक करून स्पर्श करणार आहोत की जेणेकरून आपल्याला केमिस्ट्री बद्दलची भीती आपल्या मनामधून दूर होणार आहे. होफमन नावाचे ते शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी म्हटलंय की केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॉलिक्यूल अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. 8वी, 9वी, 10वी मध्ये असताना आपण ऍटम आणि मॉलिक्यूल बद्दल थोड्याफार प्रमाणात माहिती घेतलेली आहे. आता हे जे मॉलिक्यूल आहेत यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे नक्की काय होतं? तर हे ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे काय की पिरियडिक टेबल मध्ये जे 118 प्रकारचे एलिमेंट्स आहेत, या एलिमेंट्सच्या स्वतःच्या अशा प्रॉपर्टीज आहेत आणि हे एलिमेंट्स एकमेकाशी कोणत्या प्रकारे रिएक्शन्स करू शकतात हे सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये शिकायचं आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय येईल की ऍडिशन होते, इलिमिनेशन होतं, सबस्टिट्यूशन होतं. अशा 3-4 प्रकारच्या रिएक्शन्स किंवा ऑपरेशन्स या केमिकल स्ट्रक्चरवर झाल्यानंतर आपल्याला हजारो प्रकारचे केमिकल कंपाऊंड या जगामध्ये मिळणार आहे किंवा आजही ते आपल्या अवतीभोवती अस्तित्वामध्ये आहे. मग हे अस्तित्वामध्ये असणारे सगळे केमिकल कंपाऊंड कशा प्रकारे तयार होतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं आपल्याला या केमिस्ट्रीमध्ये अभ्यासायचं. कुठल्याही गोष्टीला अभ्यास करताना तो का अभ्यास करायचा हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणजे इंग्रजीमध्ये WH टाइप ऑफ क्वेश्चन असं म्हटलं जातं. व्हाय, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हुम, हुज आणि हाऊ, हे ते 7 प्रकारचे प्रश्न असतात. केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यानं किंवा एकूण विज्ञानाच्या विद्यार्थ्यानं एक सवय स्वतःच्या मनामध्ये लावून ठेवायची की कुठलाही कॉन्सेप्ट तुमच्या समोर आल्यानंतर त्याला हे 7 प्रश्न लावून बघायचे की हे आपल्याला का शिकायचंय, कुठं शिकायचंय, कशासाठी शिकायचंय, कसं शिकायचंय. आणि म्हणून आपण हा चॅप्टर सुरू करत असताना हा चॅप्टर आपल्याला का शिकायचा आहे, ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे एकदा बघणार आहोत. तर या ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्यांनी सांगितलंय की हा चॅप्टर शिकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे किंवा हा चॅप्टर तुम्ही का शिकायचा. तर सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की आफ्टर स्टडीइंग दिस युनिट you will be able to appreciate the contribution of India in development of chemistry, understand the role of chemistry in different spheres of life. आपल्या देशामध्ये केमिस्ट्रीचा उगम कधी झाला, आपल्या देशानं या जगाला केमिस्ट्रीमध्ये काय दिलं आणि आपल्या जगाची केमिस्ट्री आणि जगाच्या इतर देशामध्ये होणारी केमिस्ट्री याची तुलना केली असता कोणाच्या केमिस्ट्रीमध्ये कुठले शोध कोणत्या काळामध्ये लागले गेले आणि त्याचा एकूण संपूर्ण मानवजातीला कसा फायदा झाला किंवा कसा तोटा झाला किंवा मानवजातीच्या जगण्यामध्ये लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये काय बदल झाले, हा धडा शिकल्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती मिळणार आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3 स्टेट्स ऑफ मॅटर. आता आपण सॉलिड स्टेट, गॅसेस स्टेट, लिक्विड स्टेट असे 3 पदार्थांच्या स्टेट म्हणतो. त्यानंतर पुन्हाही अजून आपल्याला प्लाझ्मा स्टेट, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अशा 2 वेगळ्या प्रकारच्या स्टेट्स आपल्याला आधुनिक काळामध्ये माहिती झालेल्या आहेत. परंतु
आपल्याला मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करत असताना एखाद्या पदार्थाचे सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट मध्ये काय अवस्था असेल हे पाहणं रंजक ठरतं. क्लासिफाय डिफरंट सबस्टन्सेस इंटू एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. एखाद्या सामान्य माणसाला जर एखादा केमिकल कंपाऊंड किंवा केमिकल कंपाऊंडचा डबा दाखवला तर त्याच्या दृष्टीनं ते सगळं केमिकल या सदरामध्ये मोडतं. परंतु ज्यावेळेस आपण विज्ञानाचे विद्यार्थी असतो आणि केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतो त्यावेळेस आपल्याला एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय यातला फरक समजला पाहिजे. एलिमेंट हा प्युअर असतो, कंपाऊंड हा अनेक एलिमेंटनी एकत्र येऊन बनलेला असतो आणि मिक्सचर हे अनेक कंपाऊंड एकत्र येऊन बनलेलं असतं. ही त्याची हायरार्की असते, ही आपल्याला कळली पाहिजे. की आपल्याला हा धडा झाल्यानंतर आपल्याला हे कळणार आहे. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा किंवा हा धडा शिकण्याचा उद्देश काय आहे हे आपण बघतो. यूज सायंटिफिक नोटेशन्स अँड डिटरमाइन सिग्निफिकंट फिगर्स. सायंटिफिक नोटेशन्स म्हणजे काय की आपण आतापर्यंत एक लेमॅन म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून काही गोष्टी सरसकट लिहित जातो, परंतु यांची काही परिमाणं असतात, काही एककं असतात, काही सिम्बॉल्स असतात. हे सगळे सिम्बॉल्स आपल्याला समजले पाहिजे. म्हणजे केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जेव्हा कमीत कमी जागेमध्ये किंवा कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती द्यायची असते त्यावेळेस आपण सिम्बॉलिक भाषेमध्ये बोलतो. तशा प्रकारचे सिम्बॉल आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहे. डिफरन्शिएट बिटवीन प्रेसिशन अँड ॲक्युरसी. प्रेसिशन आणि ॲक्युरसी म्हणजे काय, प्रेसिशन म्हणजे काय आणि ॲक्युरसी म्हणजे काय हे आपल्याला कळणार आहे. तसं ढोबळमानानं बघितलं तर या दोन्ही शब्दांचा अर्थ समान होतो, परंतु ॲक्युरसी म्हणजे अचूकपणा असतो. एखादं मोजमाप करण्यामधला अचूकपणा म्हणजे आपण ॲक्युरसी म्हणतो. परंतु ज्या वेळेस आपण एकच मोजमाप अनेक वेळा करतो आणि त्याच्यामध्ये कुठलीही गल्लत होत नाही त्यावेळेस त्याला आपण प्रेसिशन म्हणतो. समजा तुमच्याकडे एक केमिकल आहे आणि त्याला तुम्हाला एकाच तराजूमध्ये मोजायचं आहे आणि तुम्हाला ते 3 वेळेस किंवा 5 वेळेस करायचं सांगेल. आता तुम्ही 11वीला आलेले आहात, तुम्हाला प्रॅक्टिकल हा पार्ट येणार आहे. म्हणजे तुम्ही जे शिकणार थिअरीमध्ये त्याचं प्रॅक्टिकली काही प्रयोग तुम्ही करून बघणार आहात आणि हे करत असताना तुम्हाला शिक्षक एकच प्रयोग 3 वेळा किंवा 5 वेळा करून बघायला सांगणार आहे. म्हणजे टायट्रेशन हा शब्द लक्षात ठेवा की टायट्रेशन करत असताना तुम्हाला 3 वेळा, 5 वेळा किंवा 10 वेळा ते टायट्रेशन करायचं सांगणार आहे. म्हणजे एकच प्रश्न आहे परंतु तो तुम्हाला 10 वेळा सोडवायचा आहे आणि तो जर 10ही वेळा तुम्ही जर अचूक पद्धतीने सोडवला तर तुमचं ते प्रेसिशन चांगल्या दर्जाचं आहे. परंतु जर 10 वेळेस रिडिंग घेत असताना तो प्रयोग करत असताना जर तुमच्या हातून काही चुका झाल्या आणि काही 0.1 किंवा 0.2 अशा प्रमाणात त्याच्यामध्ये जर बदल आढळून आला तर तुमचं प्रेसिशन हे त्यापेक्षा कमी दर्जाचं आहे असं म्हणता येईल. Define SI based units and convert physical quantities from one system of unit to another. आपल्याला MKS सिस्टम आणि CGS सिस्टम कदाचित 8वी 9वी 10वीची आठवत असेल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मिलीग्राम, ग्राम, किलोग्राम ह्या 3 वजनांमध्ये काय फरक आहे किंवा एनर्जीचं युनिट काय आहे, कॅलरीज काय असतात, जूल्स काय असतात, मग यांचं एकमेकाशी परस्पर संबंध काय असू शकतो. एक्सप्लेन व्हेरियस लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. केमिकल कॉम्बिनेशनचे 4 ते 5 प्रकारचे लॉज आहेत. म्हणजे कुठलाही पदार्थ एकमेकांमध्ये मिसळत असताना, नवीन पदार्थ निर्माण होत असताना काय नियम लावले जातात, त्या पदार्थांचं काय होतं किंवा त्या पदार्थांच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा असेल त्या ऊर्जेचं काय होतं. ही ऊर्जा रिॲक्शन मध्ये घेतली जाते की रिॲक्शन मुळे तयार झालेली ऊर्जा बाहेरच्या जगामध्ये सोडत असताना काय नियम पाळले जातात हे आपल्याला या केमिकल कॉम्बिनेशनच्या लॉ मध्ये बघायचं. Appreciate significance of atomic mass, average atomic mass, molecular mass and formula mass. आता आपण ऍटम म्हणून काय हे शिकणार आहोत. मग ह्या ऍटमचं एका पदार्थाच्या सगळ्या ऍटमचं वजन सारखंच असतं का, मग याच्यामध्ये आयसोबार, आयसोटोप हे काय प्रकार असतात हे आपल्याला बघायचंय. आणि मग ज्या ऍटम्स मध्ये आयसोटोप्स, आयसोबार्स असे असतात त्यावेळेस त्याचं ऍटॉमिक वेट मध्ये काय फरक पडतो. क्लोरीनचा ऍटॉमिक वेट 35 आहे, 36 आहे की 37 आहे. हायड्रोजनचं ऍटॉमिक वेट 1 आहे की ड्यूटेरियमचा ऍटॉमिक वेट किती आहे, ट्रिटियमचा ऍटॉमिक वेट किती आहे. त्यांचा ऍव्हरेज कशासाठी काढला जातो, त्याचं जगामध्ये
त्याचा अबंडन्स म्हणजे उपलब्धता किती असते, आणि त्याच्यानुसार आपल्याला गणित मांडत असताना किंवा केमिकल रिएक्शन लिहित असताना, केमिकल कॅल्क्युलेशन करत असताना त्यातलं नक्की कोणतं मास वापरायचं हे आपल्याला शिकायचं. फॉर्म्युला मास म्हणजे जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेल्या सर्व एलिमेंटचं ढोबळमानानं वजन म्हणजे त्याचं फॉर्म्युला मास. मोल आणि मोलर मास आपल्याला शिकायचे. मोल आणि मोलर मास म्हणजे काय, की ज्याप्रमाणे आपण पाणी मोजताना लिटर, मिलीलिटर किंवा नंतर गॅलन अशा प्रकारात मोजतो, त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण एखादी केमिकल एंटिटी घेतो, एखादी केमिकल रिएक्शन करतो, त्यावेळेस आपल्याला किती कंपाऊंड घ्यायचा, किती कंपाऊंड मोजून आपल्या रिएक्शन फ्लास्कमध्ये घ्यायचा, ते किती कंपाऊंड आपल्याला घ्यायचा हे मोल आणि मोलर मास याच्यानुसार ठरवलं जातं. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचं स्वतःचं वजन म्हणजे त्याच्या 1 मोल इतकं वजन असं मानलं जातं. आणि मग त्या 1 मोल बरोबर दुसरा कंपाऊंड किती मोल रिएक्ट होणार आहे, त्याचं प्रमाण 1:1 आहे की 1:2 आहे की 1:1 आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. कॅल्क्युलेट द मास पर्सेंट ऑफ कंपोनंट एलिमेंट कॉन्स्टिट्युटिंग अ कंपाऊंड. मास पर्सेंटेज म्हणजे काय, की समजा हायड्रोजन पासून बनलेलं पाणी हा पदार्थ आहे H2O. मग या H2O मध्ये हायड्रोजन किती प्रमाणात आहे आणि ऑक्सिजन किती प्रमाणात आहे, त्यांच्या वजनाचं प्रमाण काढायचं. म्हणजे हायड्रोजनचं वजन आपण 1 मानलं, ऑक्सिजनचं वजन आपण 8 मानलं, तर यांचं एकमेकाशी काय संबंध आहे हे आपल्याला शिकायचं. इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला याच्यामध्ये काय फरक आहे, एका कंपाऊंड मध्ये कार्बन किती, हायड्रोजन किती, ऑक्सिजन किती, त्यांचा परस्परांशी संबंध कसा आहे, किती प्रमाण आहे हे आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये कळतं. आणि ज्यावेळेस आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघायला जातो त्यावेळेस एक्झॅक्टली CH4 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन एकाच 4 या प्रमाणात त्या मॉलिक्यूल मध्ये आहेत हे आपल्याला कळतं. परफॉर्म द स्टॉकिओमेट्रिक कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन आपण ज्यावेळेस आपल्याला 2 केमिकल कंपाऊंडची रिएक्शन करायची असते त्यावेळेस त्यांचं एकमेकाशी असणारं प्रमाण काय असायला पाहिजे आणि ते आपण कसं मोजलं पाहिजे हे आपल्याला त्या स्टॉकिओमेट्रिक फॉर्म्युलामध्ये कळणार. तर हे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता यातलं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील, यातले बरेचसे शब्द तुम्हाला समजले नसतील, हे शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेले असतील. मग मनामध्ये एखादी भीती निर्माण होते, परंतु हा आपल्या समोरचा अजेंडा आहे की हा चॅप्टर संपल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दलची प्राथमिक किंवा सखोल माहिती आपल्याला मिळालेली असली पाहिजे. आणि म्हणून आपण कुठलाही चॅप्टर सुरू करताना त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे सगळ्यात पहिले प्रथम बघून घेतलं पाहिजे. या चॅप्टर मध्ये सुरुवातीला आपल्याला केमिस्ट्रीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा विकास कसा झाला याच्याबद्दल माहिती दिली. आपल्याला जी नेहमीची उदाहरणं दिली जातात केमिस्ट्रीची, त्यामध्ये दुधापासून दही तयार होणं किंवा उसाच्या रसापासून व्हिनेगार तयार होणं. दुधापासून दही तयार होणं हे भारतीयांना सगळ्यांना माहिती, परंतु व्हिनेगार हा प्रकार भारतामध्ये फारसा वापरला जात नाही. व्हिनेगार हा प्रकार परकीय यांना पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सकाळी ब्रेकफास्टला जे सलाड वापरलं जातं म्हणजे भाजीचे तुकडे, त्याच्यावर एक लिक्विड टाकलं जातं जे साधारणपणे केमिकल भाषेमध्ये त्याला ऍसिटिक ऍसिड असं म्हणतात. तर हे व्हिनेगार कशापासून तयार होतं, शुगर केन ज्यूस किंवा कुठल्याही प्रकारच्या कार्बोहायड्रेट्स पासून आपण व्हिनेगार सारखा पदार्थ तयार करू शकतो. तर साखरेचा ज्यूस आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण जर उसाचा रस काढला आणि तो अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवला तर त्याचा आंबट वास यायला सुरुवात होते, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन सुरू होतं. उसाच्या रसामध्ये अल्कोहोल असतं, इथेनॉल, आणि त्या इथेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला अल्डेहाइड तयार होतात. अल्डेहाइड नंतर ऍसिड तयार होतं आणि हे ऍसिड म्हणजे व्हिनेगर असतं. आणि याची पुढची स्टेज जी असते ती कीटोन असते. म्हणजे अल्कोहोल, अल्डेहाइड, ऍसिड आणि कीटोन ही त्याची उतरता चढती कमान आहे. कीटोन हा पदार्थ मनुष्याच्या इंटरनल ऑर्गनसाठी घातक असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर खूप दिवस उपवास केला तर त्याच्या किडनीमध्ये कीटोनचं प्रमाण वाढतं आणि या कीटोन मध्ये आपल्या शरीरातले अनेक घटक हे वितळून जाऊ शकतात, विरघळून जाऊ शकतात. म्हणून एखाद्या व्यक्तीने जर उपोषण केलं तर त्याच्या लघवी वाटे जर कीटोन यायला सुरुवात झाली तर त्याचं उपोषण थांबवावं लागतं, कारण तो व्यक्ती मृत्यू होऊ शकतो. तर हा जो
केमिकलचा प्रवास आहे की उसाच्या रसापासून व्हिनेगार पर्यंत, किंवा एखाद्या लोखंडाचा तुकडा आपल्या घराशेजारी पडलेला असेल आणि 2-3 पावसाळ्यामध्ये त्याच्याकडे बघितलं गेलं नाही तर तो गंजलेला असतो. ही खूप कॉमन उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होतात. ही केमिकल चेंजेस आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत. आणि केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला ह्या केमिकल चेंजेस बरोबर कुठले फिजिकल बायोलॉजिकल चेंजेस असोसिएटेड आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. The branch of science that studies the preparation, properties, structure and reactions of material substances is called chemistry. प्रिपरेशन म्हणजे तो पदार्थ कसा तयार करायचा, प्रॉपर्टीज म्हणजे झालेल्या पदार्थाच्या गुणधर्म काय आहे, स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहे, अजून कुठला पदार्थ आहे, तो कॅल्शियम सॉल्ट आहे का, सोडियम सॉल्ट आहे, तो फॉस्फरस आहे का, तो सल्फेट आहे का, तो क्लोराईड आहे का, त्यात कुठला हॅलोजन गॅस आहे किंवा कुठला हॅलोजन एलिमेंट आहे, हे सगळं आपल्याला त्याच्या स्ट्रक्चर मध्ये कळणार आहे. आणि रिॲक्शन्स म्हणजे हा तयार झालेला पदार्थ कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन्स करू शकतो आणि त्यापासून अजून काही नवीन पदार्थांची निर्मिती होऊ शकतो का, या सगळ्यांना आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बघायचं. केमिस्ट्रीचा उगम हा अतिशय रंजक आहे, मनोरंजक आहे. सगळ्यात प्रथम लोकांनी म्हणजे मानवानं केमिस्ट्री शिकण्याची सुरुवात का केली, तर आपण एक गोष्ट लहानपणापासून ऐकली असेल की माणसाला लालच ही वाईट गोष्ट आहे. आणि मग आपण एक गोष्ट ऐकतो की एक माणूस त्याच्या हातामध्ये एक लोखंडाचा तुकडा घेऊन निघतो आणि रस्त्यात मिळणाऱ्या प्रत्येक दगडाला तो स्पर्श करून बघतो की या लोखंडाचं सोनं झालं पाहिजे. म्हणजे माणसाला संपत्तीची आणि पैशाची हाव ही अनादी काळापासून. तर त्याला दुसरा रस्त्यानं जाणारा एक मनुष्य विचारतो की अरे तू तुझ्या हातातल्या या धातूला दगड का लावत फिरतो आहेस, तर तो माणूस सांगतो की मी परीस शोधतोय आणि त्या परिसापासून मग मी माझ्याकडे असणाऱ्या संपूर्ण लोखंडाचं सोनं करून घेणार. आणि असा काळ जात राहतो, तो माणूस पुढे पुढे जात राहतो, दिसणारा रस्त्यावरचा प्रत्येक दगड तो हातातल्या त्या धातूच्या तुकड्याला लावत राहतो, लोखंडाला, आणि त्याची अशी अपेक्षा असते की कधीतरी त्याचं सोनं होईल. आणि एक वेळ अशी येते की त्या लोखंडाचं कधी सोनं होऊन गेलं हे त्याच्या लक्षातही येत नाही आणि तो तसंच पुढे जात राहतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं एक दिवस की अरे आपण ज्या दगडाचा शोध घेत होतो तो कधीतरी आपल्या हातात येऊन गेला पण आणि आपल्याला कळला देखील. तर हीच ती कथा आहे की जगामध्ये केमिस्ट्रीची सुरुवात जी परीस शोधण्यासाठी झाली आणि त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या लोखंड किंवा कॉपरच्या धातूचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याची लोकांची इच्छा होती, म्हणून केमिस्ट्रीची सुरुवात होती की माणसाला अमर्त्यतेचं म्हणजे कधीही मरण न येणाऱ्या अशा एका औषधाची गरज वाटू लागली होती किंवा त्याची लालसा होती की आपल्याला अमर व्हायचं. आणि म्हणून त्यानं अशा प्रकारचं अमृत शोधून काढण्यासाठी केमिस्ट्रीची सुरुवात केली असं मानलं जातं. आणि मग ही जी केमिस्ट्री आहे याच्यामध्ये दोन महत्वाचे शब्द तुम्ही इथं वाचणार आहात की अल्केमी आणि लॅट्रोकेमिस्ट्री. अल्केमी म्हणजे काय की माणसानं ज्या प्रकारच्या केमिस्ट्रीतून कुठल्याही धातूला सोन्यामध्ये रूपांतर करता येईल अशा प्रकारची केमिस्ट्री, किंवा कुठल्याही प्रोसेसेस ज्यामध्ये आपल्याला अमृत निर्माण होईल आणि ज्यामुळे माणूस अमर होईल अशा प्रकारची केमिस्ट्री करण्याचा तो काळ होता. आणि तो काळ होता 1300 ते 1600 या दरम्यानचा. म्हणजे ज्या वेळेस आपण असं मानतो की युरोपमध्ये विज्ञानाची क्रांती झाली आणि त्यातून सगळीकडे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, परंतु त्याही पूर्वी अरबांनी युरोपमध्ये अशा प्रकारची केमिस्ट्री त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अलिफ लैला सारख्या आपण जर मालिका पूर्वी कधी बघितलेल्या असतील किंवा काही अरेबियन नाईट्सच्या कथा जर वाचलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की या लोकांना सोन्याची किती हाव होती आणि ह्यांना अमर होण्याबद्दल किती लालसा होती की आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी आणि आपल्याला प्रचंड मोठं आयुष्य लाभावं, आपण अमर व्हावं, ही या लोकांची मानसिकता होती. आणि म्हणून त्यातून केमिस्ट्रीचा उगम झाला किंवा केमिस्ट्रीची त्या प्रकारे वाढ झाली. ज्यावेळेस अरब जगामध्ये अशा गोष्टी चालू होत्या त्यावेळेस भारतीय आणि चायनीज लोक काय करत होते, तर भारतीय आणि चायनीज लोकांना बऱ्याचशा केमिकल प्रोसेसेस फार पूर्वीपासून माहित होत्या
आणि त्यांच्याकडे स्वतःची केमिस्ट्री डेव्हलप झालेली होती. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये रसायनशास्त्र, रसतंत्र, रसक्रिया आणि रसविद्या या नावाखाली रसायनशास्त्राची विकासाची प्रक्रिया चालू होती. भारतीयांना मेटॅलर्जी माहिती होतं, मेडिसिन माहिती होतं, कॉस्मेटिक माहिती होते, ग्लास माहिती होते आणि डाईज म्हणजे रंग माहिती. मेटॅलर्जी म्हणजे काय? तर मेटॅलर्जी म्हणजे एखाद्या धातूच्या खनिजापासून, म्हणजे धातूच्या ज्या खाणी असतात, समजा महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट आढळतं, कर्नाटकमध्ये लोखंडाचं खनिज आढळतं, तर या खनिजांपासून शुद्ध स्वरूपातला धातू निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते त्याला मेटॅलर्जी म्हणतो. म्हणजे आपण आपल्या गावात सुद्धा जर समजा 10 फूट 20 फूट खोदलं आणि ती माती जमा केली आणि त्या जमा केलेल्या मातीमधून लोखंड तयार करण्याचा प्रयत्न केला किंवा सोनं तयार करण्याचा प्रयत्न केला, वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित ते शक्य होईल, परंतु ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसेल. आणि म्हणून खनिज कशाला म्हणायचं? तर ज्या प्रकारच्या कच्च्या मालामध्ये एकाच एक धातूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असेल की जेणेकरून तो धातू त्या खनिजापासून शुद्ध स्वरूपात आणणं हे आर्थिकदृष्ट्या परवडेल, त्याला आपण खनिज म्हणतो. आणि ही जी टेक्नॉलॉजी होती ही भारतीयांना खूप पूर्वीपासून माहिती होती. आपल्याला मेडिसिन्स खूप माहिती होते. म्हणजे आपण आयुर्वेदाबद्दल बोलतो आणि पुढे आपण बघणारही आहोत की आयुर्वेदाची प्रगती कशी झाली. तर आपल्याला आयुर्वेदिक औषधांची माहिती होती आणि त्यामुळेच कॉस्मेटिक्सची माहिती होती, ग्लासची माहिती होती आणि रंगांची माहिती होती. रंग हे मूळतः निसर्गापासून घेतलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींच्या अर्कापासून आपल्या देशानं रंग निर्मितीची कला ही हजारो वर्षापासून आत्मसात केलेली आहे. आपल्या मोहनजोदडो आणि हडप्पामध्ये जे काही उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये आपल्याला जी काही भांडी सापडली याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की भाजलेल्या विटा त्या ठिकाणी सापडल्या. भाजलेल्या विटा सापडल्या म्हणजे काय की आपल्या लोकांना माहित होतं की माती जर पाण्यामध्ये कालवली आणि त्याला जर योग्य प्रमाणात उष्णता दिली तर आपल्याला चांगल्या दर्जाच्या विटा तयार केल्या जाऊ शकतात. आणि ही पहिली केमिकल प्रोसेस होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असणाऱ्या डिझायरेबल क्वालिटीज, म्हणजे तुम्हाला जे गुणधर्म याच्यामध्ये पाहिजे आहे ते गुणधर्म आणण्याची कला जी आहे ती भारतीयांना माहिती होती. याच मोहनजोदडो आणि हडप्पन संस्कृतीमध्ये जिप्सम सिमेंट वापरलं गेलं होतं. आज आपल्याकडे जी प्लास्टर ऑफ पॅरिसचं काम करणारी मंडळी आली की त्यांच्या सोबतीलाच जिप्सम पासून छोट्या छोट्या भिंती तयार करणारी आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी सहजासहजी उभी करता येणं शकणारी पार्टिशन्स ही आपण जिप्सम मधून तयार करतो. ही मोहनजोदडो आणि हडप्पाच्या लोकांना फार हजारो वर्षापासून माहिती होती. त्यांनी मेल्टिंग आणि फोर्जिंगची टेक्नॉलॉजी शिकलेली होती. मेल्टिंग आणि फोर्जिंग म्हणजे काय? पुण्याजवळ आपण गेलो तर एक भारत फोर्ज नावाची मोठी कंपनी लागते. हजारो लोक त्या कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीमध्ये काय होतं तर या कंपनीमध्ये लोखंड आणि इतर धातू कच्च्या स्वरूपामध्ये एकत्र केले जातात. त्यांना प्रचंड उष्णता दिली जाते, जवळपास 1600 ते 2000 डिग्री पर्यंत त्याला उष्णता दिली जाते आणि त्या धातूंचं रूपांतर तुम्हाला पाहिजे त्या योग्य अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या आकारांमध्ये काढलं जातं. म्हणजे रस्त्यावरून जाणारे लोखंडी सळ्या, लोखंडी बार किंवा लोखंडी स्ट्रिप्स, पट्ट्या किंवा मोठमोठे पॅनल हे जेव्हा तुम्ही बघता हे सगळे मेल्टिंग आणि फोर्जिंग इंडस्ट्रीचे प्रोडक्ट्स असतात. तर असाच प्रकार हा आपण लीड, शिसर, सिल्वर, गोल्ड आणि कॉपर मध्ये केलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा किल्ले बनवले जायचे तेव्हा त्या किल्ल्यामध्ये जे दगडी बांधकाम केलं जातं त्या दगडाच्या राशीवर गरम तापलेलं शिसं टाकल्यानंतर ते सर्व दगड आणि शिसं एकजीव केलं जायचं की जेणेकरून शत्रूच्या हत्तींना देखील ते किल्ल्याचे दगड किंवा किल्ल्याच्या भिंती तोडता येत नव्हत्या. ही तंत्रज्ञान आपण शेकडो वर्षापासून आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये दक्षिण भारतात मस्की आणि उत्तर भारतातले हस्तिनापूर आणि तक्षशिला सारख्या ठिकाणी ग्लास कंपाऊंड सुद्धा सापडलेले आहेत. ग्लास ऑब्जेक्ट म्हणजे भारतीयांना काच बनवण्याची कला 1000 वर्षाच्या पूर्वीपासून आपल्याला माहिती होती. कॉपर मेटॅलर्जी म्हणजे काय की उपलब्ध खनिजामधून कॉपर मेटॅलर्जी म्हणजे की ज्या वेळेस आपण स्टोन एज,
कॉपर एज, ब्रॉन्झ एज अशा प्रकारे मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास बघतो. त्यावेळेस सर्वसाधारण माणसानं सुरुवातीला दगडापासून अवजारं तयार केली, नंतर त्याला कॉपरचा शोध लागला, काही ठिकाणी सोन्याचा शोध लागला, काही ठिकाणी ब्रॉन्झचा शोध लागला, म्हणजे ब्रॉन्झ तयार केलं गेलं. तर ह्याच्यानुसार माणसाच्या उत्क्रांतीचे हे एजेस आहे. म्हणजे आपण सहजासहजी बोलताना म्हणतो स्टोन युग, अश्वयुग, अश्मयुग. तर यातला हा जो चाल्कोलिथिक कल्चर आहे, त्या चाल्कोलिथिक कल्चरमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कॉपरचा वापर झालेला आपल्याला मिळणार. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, तर आर्किओलॉजी हे एक असं शास्त्र असतं की ज्याच्यामध्ये उत्खनन केलं जातं. समजा आपण ज्या गावामध्ये बसलेलो आहोत, या गावामध्ये पूर्वी काय होतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही तज्ञांकडनं या गावाचे काही फोटो घेतले जातात आणि या गावाच्या भूगर्भामध्ये जमिनीखाली काही वेगळ्या प्रकारचे अवशेष सापडतात का याचा एक अंदाज घेतला जातो आणि नंतर त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं उत्खनन केलं जातं. तुम्ही कदाचित गेल्या काही वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सोनं सापडणार आहे अशी बातमी ऐकली असेल आणि त्या ठिकाणी शासनातर्फे उत्खनन करण्यात आलं होतं. तर हे जे उत्खनन करण्याचं काम असतं हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हे करतं. मोहनजोदडो आणि हडप्पाचे जे उत्खनन झाले की ज्या ठिकाणी भारताची अत्यंत प्राचीन अशी संस्कृती सापडली, म्हणजे भारतीयांना किती हजार वर्षापासून अनेक गोष्टींचं ज्ञान होतं, त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सापडल्या. टेराकोटा नावाच्या ठिकाणी ज्या प्रकारचे वस्तू तयार करून आपल्याला दिसल्या त्या सुद्धा आपल्याला या आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस त्याला असं म्हणतात. एक्सट्रॅक्शन ऑफ कॉपर अँड आयर्न हे इंडिजिनसली डेव्हलप केलं गेलं होतं. म्हणजे काय की कॉपर आणि आयर्नच्या खनिजापासून कॉपर आणि आयर्न वेगळं शुद्ध स्वरूपामध्ये आणणं, त्या प्रोसेसला मेटॅलर्जी किंवा एक्सट्रॅक्शन असं जे म्हटलं जातं, ते भारतीयांना इंडिजिनसली, म्हणजे ही टेक्नॉलॉजी संपूर्णतः भारतीय बनावटीची होती. आपण आज म्हणतो की आपण परम कम्प्युटर इंडिजिनियसली बनवला किंवा इस्रोनं इंडिजिनियसली सॅटेलाइट पाठवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या नेतृत्वाखाली आपण इंडिजिनियसली आपले रॉकेट्स लॉन्च करू शकू. तर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडं कॉपर आणि आयर्न एक्सट्रॅक्शन करण्याची संपूर्ण भारतीय बनावटीची होती. ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय की ज्यावेळेस उत्खनन केलं गेलं त्यावेळेस असं लक्षात आलं की चामड्यापासून बनवणारे वस्तू आणि मातीपासून बनवली गेलेली भांडी ही भारतामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची बनवली जायची आणि ही केमिकल मिस्ट्री होती, केमिकल माइस्ट्री होती की जी संपूर्ण जगाला आपल्याकडं आकर्षित करत होती की हे असं कोणत्या प्रकारचे टेक्निक्स वापरतात की ज्याच्यामुळे यांच्या मातीच्या भांड्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक असते. आपण आजही जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माठ घ्यायला गेलो तर चकचकीत असणाऱ्या माठाकडे आपलं लक्ष अगोदर जातं आणि ही एक वेगळी टेक्नॉलॉजी असते की ज्यामध्ये तुम्ही त्या भांड्याला किती तापमानाला तापवता त्यावरनं त्याचं टेक्स्चर कसं बनणार आहे हे ठरतं. हे सगळं ह्या अर्थशास्त्र, ऋग्वेद यासारख्या जुन्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. याला वेदिक लिटरेचर असं म्हणतात. वेदिक लिटरेचर म्हणजे काय की ज्या काळामध्ये वेदांचा उगम झाला त्या काळामध्ये आपल्याकडे असणारं ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं गेलं त्या ग्रंथांची ही नावं आहेत. साधारणपणे आपण असं मानतो की मॉडर्न सायन्स हे फार पुढारलेलं आहे, परंतु त्यात एक गोष्ट किंवा एक असाही अनेक शास्त्रज्ञांचा दावा असतो की भारतीयांकडे शाईचा शोध हा अनेक वर्षापासून लागला, परंतु कागदाचा शोध नंतर लागला आणि भारतीयांनी जे लिटरेचर तयार करून ठेवलं ते पूर्वी झाडांच्या पानावर लिहिलं गेलं होतं किंवा ताम्रपटावर लिहिलं गेलेलं होतं किंवा दगडावर लिहिलं गेलेलं होतं, जे काळाच्या ओघामध्ये सहजासहजी नष्ट झालं किंवा भारतावर जे आक्रमणं झाली, मुघलांचं आक्रमण झालं, इंग्रजांचं आक्रमण झालं, तर या सर्वांनी भारतीय संपत्तीचं आणि रिसोर्सेसचं जे नुकसान केलं त्यामुळं आपल्याकडचं संपूर्ण ज्ञान हे अशा प्रकारे वाया गेलं किंवा नष्ट झालं. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा पुस्तकामध्ये एवढंच शिकावं लागतं की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंड मधल्या लागलेल्या शोधांमुळे जगामध्ये बदल घडला. परंतु आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेत नाही की आपल्याकडे हजारो वर्षापासून हे ज्ञान होतं, परंतु हे ज्ञान काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्यावर आपण परावलंबी झालो. तर टेराकोटाचा आपण मगाशी उल्लेख केलेला होता की टेराकोटाच्या डिस्क आणि त्यातली पेंटेड जी मूर्ती होती त्या सर्व आजही जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत.
आणि या अँटिक वस्तूंना प्रचंड मोठी किंमत जगाच्या बाजारामध्ये मिळू शकते. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे आयुर्वेदामधले मोठे आणि सगळ्यात सुरुवातीचे ग्रंथ मानले जातात. याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने सांगायची गोष्ट म्हणजे की आपल्याला केमिकल्सचं ज्ञान होतं, आपल्याला मेडिसिनचं ज्ञान होतं. आज इम्पॉर्टन्स ऑफ अल्कलीज म्हणजे अल्कली द्रव्यांचं मूल्य हे सुश्रुत संहितेमध्ये लिहून सांगितलेलं आहे. आज तुम्ही जर मार्केटमध्ये गेले तर ज्या पाण्याचा पीएच 8 ते 9 आहे अशा प्रकारचं पाणी तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं डॉक्टर सांगतात. परंतु हे आपल्याला हजारो वर्षापूर्वी माहित होतं की अल्कलाईन पाणी जर पिलो तर आपली पचन संस्था चांगली असते. तुम्ही जर युरोपमधल्या काही देशामध्ये गेले, विशेषतः मी जेव्हा जर्मनीमध्ये गेलो त्यावेळेस त्या लोकांकडे अल्कलाईन वॉटर पिलं जातं. ते पाणी आपण सामान्य भारतीय तोंडामध्ये घेणार पण नाही, इतकी त्याची चव वेगळी असते. परंतु ते तुमच्या शरीरातील जमा झालेल्या चरबीला नष्ट करण्यासाठी आणि तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं असतं. तर हे आपल्याला जुन्या चरक संहिता आणि सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड कसं बनवायचं, नायट्रिक ऑक्साईड कसं बनवायचं, वेगवेगळ्या धातूचे ऑक्साईड कसे बनवायचे, कॉपर, टीन, झिंक यांचे ऑक्साईड बनवून त्याचा काय उपयोग करायचा, हे सगळं ज्ञान हजारो वर्षापासून माहिती होतं. रसोपनिषदा. रसोपनिषदा म्हणजे काय की असं एक पुस्तक ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसांबद्दल माहिती दिलेली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल कॉम्बिनेशन्स बद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये गन पावडर नावाच्या मिक्सचरची माहिती दिली, म्हणजे आपल्याकडे शत्रूंना नामोहरण करण्यासाठी जो दारुगोळा बनवला जायचा त्याची सुद्धा माहिती होती. सल्फर वापरून फायर क्रॅकर बनवायची ही सुद्धा माहिती होती. आज एन्व्हायरमेंटलिस्ट किंवा जे पर्यावरणवादी लोक आहेत ते सगळे या प्रकारच्या केमिकलवर बंदी घालावी म्हणून सांगतात. हे ज्ञान आपल्याकडे शेकडो वर्षापूर्वी होते. रसरत्नाकर नावाच्या एका ग्रंथाचा उल्लेख या ठिकाणी केलाय की नागार्जुना नावाच्या शास्त्रज्ञानं मेटॅलर्जी मध्ये आणि अल्केमिस्ट्री मध्ये खूप मोठं काम करून ठेवलं, की ज्यांच्याकडे सोनं, चांदी, टीन आणि कॉपर सारखे धातू यांचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया त्यांना माहिती होती. आणि त्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये फर्नेस, ओव्हन्स आणि क्रुसिबल्स वापरले जायचे. फर्नेस म्हणजे काय की मोठी भट्टी ज्याच्यामध्ये शेकडो हजारो टन लोखंडाचं खनिज एकाच वेळेस टाकलं जातं आणि त्याला मोठ्या प्रमाणावर उष्णता देऊन शुद्ध स्वरूपातलं लोखंड बाजूला केलं जातं. ओव्हन म्हणजे छोटी भट्टी की ज्याच्यामध्ये तुम्ही आज घरोघरी ओव्हन वापरले जातात, बेकरीमध्ये ओव्हन वापरले जातात, घरामध्ये केक बनवण्यासाठी ओव्हन वापरले जातात, की ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणावर तुम्ही एखाद्या पदार्थाला उष्णता देऊन त्याचा स्वरूप बदलू शकता किंवा त्याच्यात तुम्हाला पाहिजे त्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आणू शकता. पुढचा पार्ट आहे क्रुसिबल. क्रुसिबल म्हणजे तुम्ही जेव्हा आता केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जाणार आहात तेव्हा तुम्हाला अतिशय छोट्या प्रमाणावर 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 50 ग्रॅम इतक्या छोट्या प्रमाणावर केमिस्ट्रीचे रिॲक्शन्स करावे लागणार आहेत. तर ज्या वेळेस तुम्ही 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम अशा प्रकारचे कंपाऊंडला हिटिंग करण्यासाठी तुम्हाला जे ॲपरेटस वापरलं जातं ते क्रुसिबल म्हणून तुम्ही त्याला ओळखणार आहात. आणि त्या काळामध्ये म्हणजे नागार्जुना या शास्त्रज्ञांच्या काळामध्ये भारतीयांना एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याच्यापासून जी ज्वाला तयार होईल त्याचा रंग कोणता आहे यावरून त्याच्यामध्ये मेटल कोणतं आहे हे ज्ञात करण्याची कला अवगत होती. आज तुम्ही जेव्हा रसायनशास्त्रामध्ये वरच्या दर्जाचं शिक्षण घ्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला गॅस क्रोमॅटोग्राफी नावाचा एक प्रकार शिकायला मिळेल. या गॅस क्रोमॅटोग्राफी मध्ये तुम्हाला त्यात जो एलिमेंट टाकला जातो त्याला मोठ्या प्रमाणावर हीट केलं जातं आणि त्याच्यापासून येणारी जी फ्लेम आहे त्या फ्लेम नुसार त्याच्यामध्ये कोणतं मेटल आहे हे आयडेंटिफाय केलं जातं. तर आज आपण ज्याला मॉडर्न टेक्निक म्हणतो त्या मॉडर्न टेक्निक त्या काळात देखील आपल्याकडे उपलब्ध होत्या. भारतीयांनी सर्वात प्रथम साबण बनवला. या साबणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अल्कली म्हणजे बेसेस आणि महुआ आणि एरंडाचं ऑइल वापरले गेले. आजही आपल्याकडे जुने लोक शिकेकाई आणि रिठा सारख्या वनस्पतीपासून केस धुण्याचे काम अनेक पदार्थ बनवतात. म्हणजे हे जे ज्ञान आहे की जिथं एरंडाचं ऑइल, महुआचं ऑइल, शिकेकाई आणि रिठ्याचं ऑइल किंवा त्याचे एक्स्ट्रॅक्ट हे आपल्याला सोप बनवणं हे 18व्या शतकापासून भारतीयांना माहित आहे. अजंता आणि एलोराच्या
गुफेमध्ये जी चित्र काढली गेलेली आहेत त्याच्याबद्दलची जी माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये त्या चित्रावर मोठ्या प्रमाणावर आजही एक चकाकी आहे असं दिसून येतं. तर ही चकाकी कशाची आहे? ग्लुटिनस मटेरियल म्हणजे काय? तर ग्लुटिनस मटेरियल म्हणजे ज्या पदार्थ वेगवेगळ्या वनस्पतीपासून त्यांचं एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि ते एक्स्ट्रॅक्ट एकमेकांमध्ये मिसळून ते तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा मंदिरांच्या भिंतीवर हे पदार्थ लेपाप्रमाणे लावलेले आहेत की ज्याच्यामुळे त्या भिंतींचं रक्षण झालं आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची चकाकी आली. हे ज्ञान आपल्याला वराह मिहिरांच्या बृहत संहितेमध्ये शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. रेझिन म्हणजे काय? की वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाची पानं आणि फुलं आणि साली यांना एकत्र करून त्याच्यापासून रेझिन नावाचा पदार्थ बनवला जो आजच्या काळामध्ये प्लास्टिक सारखे पदार्थ बनवण्याच्या कामी येतो. हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच आहे की केमिस्ट्रीचा उगमस्थान कुठेतरी जगाच्या पाठीवर दुसरीकडे होता आणि भारतीयांना केमिस्ट्री बद्दल काही माहिती नव्हती असा आपला समज होऊ नये किंवा आपल्या मनामध्ये केमिस्ट्री बद्दल एक प्रकारची भीती निर्माण होऊ नये म्हणून ही सगळी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे की ही भारतीय तंत्रज्ञान आहे. हे भारतीयांना माहित होतं. आपण काही वेगळं शिकत नाहीयेत किंवा आपल्यावर तुम्ही मॉडर्न टेक्निक्स याच्याबद्दल आपण पुढे चालून बोलणार आहोत की ह्याचा कुठलाही न्यूनगंड आपल्या मनामध्ये राहू नये म्हणून आपल्याला आपल्या इतिहासाची थोडीशी जाणीव व्हावी किंवा आपल्या देशामध्ये कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध होतं हे आपल्याला माहित व्हावं म्हणून आपण ह्या चॅप्टर मधला हा सुरुवातीचा पार्ट फार काळजीपूर्वक बघत आहोत. याचा पुढचा भाग आहे की अथर्ववेदामध्ये डाईज आणि डायस्टफ याच्याबद्दल माहिती होती. डायस्टफ म्हणजे काय? डाय म्हणजे रंग. आज आपण बघतो की वेगवेगळ्या सिंथेटिक कलर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू आपण वापरतो. ह्या सगळ्यांची सुरुवात कुठून झाली? हळदीपासून सुरुवात झाली की हळदीपासून एक पिवळ्या रंगाचा कलर हळदीपासून आपल्याला पिवळा रंग मिळतो हे फार सुरुवातीपासून माहित झालं. म्हणजे स्वयंपाक करत असताना हाताला टर्मरिक लागली की त्याच्यामुळे कपड्यांना पिवळा रंग यायचा आणि तो साबणानं धुतला की त्याचं लाल रंगामध्ये रूपांतर व्हायचं, लाल डाग पडायचे कपड्यावर. हे ज्ञान आपल्याला अथर्ववेदापासून माहित आहे. टिंटिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? की ज्या पदार्थांमुळे तुमच्या वस्तूचा रंग बदलवला जाऊ शकतो त्या पदार्थांच्या या गुणधर्माला टिंटिंग प्रॉपर्टी असं म्हणतात. आता एक मोठा इंटरेस्टिंग पार्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की वराह मिहिराच्या बृहत संहितेमध्ये केस काळे करणे ही टेक्नॉलॉजी शेकडो वर्षापूर्वी वराह मिहिर नावाच्या शास्त्रज्ञानं बृहत संहितेमध्ये लिहून दिली होती. त्या काळामध्ये ते इंडिगो नावाच्या झाडापासून केलेलं एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये काही लोह पावडर आणि तांदूळ आणि दूध यांचं एकत्रित मिश्रण असणारं राईस ग्रुएल हे पदार्थ एकत्र मिळवून हे डोक्याला लावण्याचा काळा रंग बनवायचे. त्यानंतरचा गंधयुक्ली ह्या नावाच्या ग्रंथामध्ये देखील सेंट, परफ्यूम आणि आंघोळीसाठी लागणाऱ्या पावडर्स आणि टाल्कम पावडर्स या सगळ्यांचं बद्दलची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आधुनिक काळामध्ये ज्या शाईचा आणि पेपरचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर केला जातो त्या पेपरचा शोध भारतामध्ये 17व्या सेंचुरीमध्ये लागला होता असं एका चायनीज प्रवाशानं या ठिकाणी नमूद करून ठेवलेले. 17th सेंचुरीमध्ये ज्या चायनीज इसिंग नावाच्या प्रवाशानं भारतामध्ये प्रवास करत असताना तक्षशिलेमध्ये शाई आणि कागदाचा शोध 4थ्याच शतकामध्ये लागला असं त्यानं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. हा शोध अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्ही जेव्हा विज्ञानाचे विद्यार्थी असता आणि तुम्ही केलेल्या प्रयोगाबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवता. ते रजिस्टर जर काळाच्या ओघामध्ये नष्ट झालं तर तुम्ही केलेले सर्व प्रयोगांची माहिती पुढच्या पिढ्यांना मिळत नाही आणि त्यामुळं तुम्ही केलेलं सर्व काम हे नष्ट होऊ शकतं. म्हणून काही शाईचा आणि कागदाचा शोध लागल्यानंतरचं जे विज्ञान आहे ते विज्ञान खरं तर आज आपण मॉडर्न केमिस्ट्रीच्या नावाखाली किंवा मॉडर्न सायन्सच्या नावाखाली शिकतो आहोत. फर्मेंटेशन आणि लिकरचा काय संबंध आहे? फर्मेंटेशन, लिकर आणि आसव हे शब्द आयुर्वेदामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. दुधापासून दही होणं ही फर्मेंटेशनची सगळ्यात सोपं उदाहरण. किंवा आपण जे पाव बनवतो बेकरीमध्ये जे पाव बनवले जातात
त्याच्यामध्ये ईस्टचा वापर होतो आणि साध्या गव्हाच्या पिठापासून तुम्हाला अतिशय खुसखुशीत अशा प्रकारचा पाव तयार होतो. या प्रक्रियेला फर्मेंटेशन म्हणतात. किंवा ऊसाचा रस जेव्हा आपण काढतो आणि अर्धा एक तास ठेवल्यानंतर त्याच्यापासून आंबट प्रकारचा वास तयार यायला लागतो, किंवा याच ऊसाच्या रसाला जर तुम्ही खूप वेळ 1 दिवस 2 दिवस ठेवलं तर त्याच्यामधनं दारू सारखा म्हणजे इथेनॉल सारखा वास यायला सुरुवात होतो. या प्रक्रियेला फर्मेंटेशन म्हणतात. मग भारतीयांना कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या काळापासून फर्मेंटेशन माहित होतं. त्या काळामध्ये वेगवेगळ्या फळांपासनं किंवा ज्या ज्या ठिकाणी कार्बोहायड्रेट हा पदार्थ असतो, गहू असेल, ज्वारी असेल, ऊस असेल, तांदूळ असेल किंवा वेगवेगळी फळं असेल, सफरचंद असतील, या सगळ्यांपासून फर्मेंटेशन करून दारू बनवली जाऊ शकते. त्याला वाईन असं काही ठिकाणी म्हणतात. वाईन म्हणजे काय की समजा एखाद्या फळांचा ग्रुप घेतला, समजा तुम्ही द्राक्षे घेतली किंवा सफरचंद घेतली. युरोपमध्ये सफरचंदापासून पण वाईन बनवली जाते, त्याला ते सीडर असं म्हणतात किंवा सायडर असं म्हणतात. आणि ही फळं अशीच बराच काळ फर्मेंट होऊ द्यायची, 1, 2 महिने 3 महिने. आणि हे फर्मेंटेशन झाल्यानंतर आजकाल त्याच्यामध्ये अनेक मायक्रोबॅक्टेरिया टाकले जातात आणि फर्मेंटेशनची प्रोसेस अजून मोठ्या प्रमाणावर स्पीडअप केली जाते. तर ही जी फर्मेंटेशन झालेली जे लिक्विड असेल याला फक्त तुम्ही गाळून घेतलं आणि त्यातला जो काही सॉलिड पार्ट आहे तो बाजूला केला तर त्या उरलेल्या पार्टला वाईन असं म्हटलं जातं. परंतु हीच वाईन किंवा हा जो लिक्विड पार्ट आहे याला जर तुम्ही डिस्टिलेशन म्हणजे तुम्ही ऊर्ध्वपातन प्रक्रिया जे मराठी मीडियम मधले असतील, ह्या ऊर्ध्वपातनामधनं जर याला अजून प्युरिफाय करून घेतलं तर तुम्हाला साधारणपणे 50% पाणी आणि 50% इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल असं एक मिश्रण मिळतं आणि त्याला लिकर म्हणतात. म्हणजे वाईन वेगळी आणि लिकर वेगळी. वाईन मध्ये फार फार तर 5 ते 10% 15% पर्यंत अल्कोहोल असतं आणि लिकर मध्ये साधारणपणे 50% 48% पर्यंत 42% पर्यंत ते 48% पर्यंत अल्कोहोल असू शकतं. आयुर्वेदामध्ये आसव नावाचा एक प्रकार असतो. आसव म्हणजे की वेगवेगळ्या झाडांपासून, फळांपासून, फुलांपासून, पानांपासून त्यांचं एक्स्ट्रॅक्ट काढणं, त्याला ते आसव असं म्हणतात. कश्यप नावाचे जे ऋषी होते ज्यांना कणाद असंही म्हटलं जातं, आचार्य कणाद, यांनी जो सर्वात महत्वाचा आणि मूलभूत सिद्धांत केमिस्ट्रीमध्ये मांडला की ज्याच्यामुळं आपल्याला भविष्यात संपूर्ण केमिस्ट्री ज्या डोलाऱ्यावर उभी राहिलेली आहे तिचं ज्ञान. त्यांनी असं मत मांडलं की ही संपूर्ण सृष्टी ही अत्यंत छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे, ज्याला परमाणू असं म्हणतात. आणि ह्या परमाणू यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे पण त्यांनी सांगितलं की ते इटर्नल आहेत, इनडिस्ट्रक्टिबल आहेत, स्फेरिकल आहेत, सुप्रासेन्सिबल आहेत आणि ते स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे एखाद्या पदार्थापासून कधीही विघटित न होऊ शकणारा अतिशय सूक्ष्म आणि त्या पदार्थाच्या सर्व प्रॉपर्टीज त्या कणामध्ये जर असतील तर त्या कणाला त्यांनी परमाणू असं नाव दिलं. आणि यालाच पुढे जाऊन पाश्चात्य शास्त्रज्ञांनी ॲटम असं नाव दिलं. म्हणजे 3500 वर्षापूर्वी महर्षी कणादांनी जे विज्ञान सांगितलं तेच डाल्टनने साधारण 1750 या सालामध्ये सांगितलं. म्हणजे त्यांच्यानंतर जवळपास शेकडो हजारो वर्षानंतर. आणि तेच ज्ञान आज मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यावरती सिद्ध करता आलं. आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून पदार्थाची अत्यंत छोटी छोटी स्वरूप पाहता आली आणि म्हणून आपण आज प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. तेव्हा आपण जॉन डाल्टनचं नाव घेतो, नील बोरचं नाव घेतो, परंतु त्या सगळ्यांच्या अगोदर आपण महर्षी कणादांचं नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता ही 2 नावं आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा तुमच्या आसपास जर काही आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर त्यांच्या क्लिनिकची नावं ही साधारणपणे चरक रुग्णालय किंवा सुश्रुत रुग्णालय अशा प्रकारचे असतात. हे भारतातले आद्य वैद्य होते. म्हणजे या सर्वांना औषधोपचार कसे केले जावेत, रोगावर उपचार कसे केले जावेत याची त्यांना माहिती होती. त्यांच्या या प्रक्रियेमध्ये भस्म नावाचा प्रकार वापरला जातो. तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेले तर ते वेगवेगळ्या रंगाच्या पुड्या तुमच्या हातामध्ये देतात आणि त्या पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला घ्यायला सांगतात. तर हे जे भस्म आहे हे आजच्या काळामध्ये आपण त्याला काय म्हणतो,
नॅनो टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट असं म्हणतात. म्हणजे पदार्थाचा जो सर्वात सूक्ष्म भाग आहे, तुम्ही ज्यावेळेस आता हे मिलीमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर हे सर्व परिमाण वापरणार आहात, त्यातला हा जो नॅनो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे किंवा नॅनो हा आकार आहे, त्या आकारात तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये भस्म म्हणून जे मिळायचं तेच आज तुम्हाला आज नॅनो टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट म्हणून मिळते. नंतरच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेस मॉडर्न केमिस्ट्री उदयाला आली किंवा आधुनिक साहित्य उदयाला आलं, म्हणजे जेम्स वॅटनं वाफेचा शोध लावला आणि तेथून रेल्वेचं इंजिन पळायला लागलं, जग जवळ यायला लागलं आणि मग यातून जी आधुनिक क्रांती, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली, त्यामुळं इंग्लंडची लोक जगभर फिरायला लागली आणि त्यातून इंग्लंडमध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान संपूर्ण जगावर थोपवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून त्या त्या देशामध्ये म्हणजे आफ्रिका असेल, आशिया असेल, अमेरिका असेल, या देशातील ज्या मूळ परंपरागत गोष्टी होत्या त्या हळूहळू नष्ट झाल्या आणि ह्या इंडिजिनस ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी ज्या होत्या त्या नष्ट करून त्या ठिकाणी युरोपियन आणि विशेषतः इंग्लंडचे जे शास्त्रज्ञ होते यांनी निर्माण केलेल्या पद्धती तुमच्या माझ्यावर किंवा या सर्व जगावर त्यांनी लादल्या असं आपल्याला म्हणता येईल. परंतु आज आपण बघतो की पुन्हा जग गोल दिशेनं जात आहे की ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये अनेक प्रश्नांची उकल झालेली नाही किंवा मॉडर्न जीवनशैलीमुळे ज्या प्रकारचे असाध्य रोग तुम्हाला तयार व्हायला लागले, कॅन्सर सारखे दुर्धर आजार व्हायला लागले, त्याच्यावर इलाज म्हणून लोक पुन्हा एकदा आयुर्वेदिक सिस्टम कडे वळायला लागलेले आहेत. तर हे आयुर्वेदाचं यश आहे की हजारो वर्षापासून असणारं ज्ञान हे पुन्हा एकदा नव्यानं जगासमोर यायला लागलेलं आहे. तर या आजच्या या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही की भारतामध्ये किंवा इतर ज्या जुन्या सिव्हिलायझेशन आहेत की ज्याच्यामध्ये भारतीय आहे, ग्रीकन आहे, रोमन आहे किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी ॲबोरिजिनल्स असं त्यांना म्हटलं जातं किंवा अमेरिकेमध्ये रेड इंडियन्स असं म्हटलं जातं, या सर्व संस्कृतींमध्ये स्वतःचं असं एक सायन्सचं, विज्ञानाचं आणि रसायनशास्त्राचं ज्ञान होतं आणि या ज्ञानाच्या आधारावर त्यांची वाटचाल सुरू होते. कालांतरानं कालाच्या ओघामध्ये त्यांच्याकडचं ज्ञान नष्ट होत गेलं आणि त्या ठिकाणी आधुनिकतेच्या नावाखाली त्या त्या काळी ज्या साम्राज्यवादी शक्ती होत्या किंवा ज्या साम्राज्यवादी लोकांनी त्यांच्यावर राज्य केलं, म्हणजे असं म्हटलं जातं ज्यावेळेस या साम्राज्यवादी शक्तींनी या देशावर राज्य केलं, दक्षिण अमेरिकेमध्ये जर काही लोक असं सांगतात की त्या दक्षिण अमेरिकन लोकांना लोखंडाच्या अगोदर सोनं हा धातू माहिती होता, म्हणजे त्यांच्याकडची जी उपकरणं होती, घरातली वापराची भांडी होती, शेतामधली अवजारं होती, म्हणजे त्यांच्याकडचे नांगराचे फाळ आणि पाणी वापरण्यासाठीची जी उपकरणं होती किंवा खोरी होती, ती कुदळ होती, फावडे होती, हे सगळं सोन्याचं असायचं. परंतु ज्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्यावर राज्य करायला सुरुवात केली, युरोपियन लोकांनी त्यांच्यावर राज्य करायला सुरुवात केली, हे सगळं या साम्राज्यवादी लोकांनी लुटून आणलं आणि तिथली संस्कृती नामशेष केली, त्यांचं ज्ञान नष्ट केलं आणि या साम्राज्यवादी लोकांचं ज्ञान त्या ठिकाणी थोपवलं गेलं. आणि म्हणून आपण आज जे काही विज्ञान शिकणार आहोत हे सुदैवाने म्हणावं किंवा दुर्दैवानं म्हणावं की या अशा प्रकारच्या साम्राज्यवादी शक्तींपासून उदयाला आलेलं हे ज्ञान आपण आधुनिक ज्ञान म्हणून शिकणार आहोत. तर आजच्या पुरता हा इतिहास जाणून घेण्याचा एक प्रयत्न होता की आपण कुठून सुरुवात केली, कुठपर्यंत आलो आणि काळाच्या ओघामध्ये आपल्या विज्ञानामध्ये काय काय बदल घडले. आपण याच प्रक्रियेचा भाग म्हणून उद्या सकाळी पुन्हा एकदा 10:30 वाजता भेटू. धन्यवाद.